गजर कीर्तनाचा। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरणव रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार। महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशि। स्तुतिर ब्रह्मादि नाम पिदवसन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन्। ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत विश्रांते पावलो सांभाळा उत्तरी। वाढली अंतरी प्रेम सुख विठाला काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा। अच्छा पेटीवाली बंद राहू फार एखादं आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा अत्यंत सोपा बहुतेकांच्या पाठातला विको थोडा कमी कर बोलतात म्हणताना दे फक्त बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा नेहमी कीर्तनामध्ये भजनामध्ये ऐकला जाणारा सोपा अभंग आपण आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। बऱ्याच लोकांचा गैरसमज असा झालाय की काय सांगू आता संताचे उपकार आपुलिया हिता ज्वाशी जागता जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ उजळले भाग्य आता। हे अभंग कीर्तनाला आले की महाराज जरा कमी दर्जाचा आहे असं लोकांना वाटतं बरं। तुम्ही अजून अभ्यास करा कारण हे अभंग नेहमी कानावरती पडलेले असतात पाठातले असतात त्याचे शब्द ऐकण्यातले असतात पण असा कुठल्या अभंगावरून महाराजांचा अधिकार तुम्हाला कळणार नाही। अभंग इतका सुंदर आहे महाराज हा। या सजीव सृष्टीमध्ये अनंत सजीव उपकार करत असतात। लक्ष देऊन ऐका खूप जणांनी उपकार केलेले आहेत कुणी काय कुणी काय कुणी काय पण या सजीव सृष्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी उपकार केलेत ना त्या सगळ्यांचे उपकार शब्दामध्ये वाणीमध्ये बोलण्यामध्ये सांगता येतात पण या सृष्टीमध्ये एक उपकार संतांचा आहे। महाराज म्हणतात तो अवर्णनीय आहे अलौकिक आहे आश्चर्याचा आहे की त्याला सांगण्यासाठी माझी वाणी पुरत नाही। काय सांगू आता त्याला अवर्णनीय म्हणतात अलौकिक म्हणतात आश्चर्याचा म्हणतात कितीतरी शब्द अद्भुत शब्द त्याला वापरलेत सांगता येत नाही वर्णनामध्ये बसत नाही शब्दामध्ये मांडायला कुणीही गेलं तरी तो उपकार सांगता येत नाही असं संतांचं म्हणणं आहे। एकंदरीत संत जीवनानं केलेल्या उपकाराची कृतज्ञता तुकोबारांनी अभंगाद्वारे गायलेली आहे। आपण त्या अभंगाचं गोड चिंतन अल्पशा वेळेमध्ये 11 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना कीर्तन संपेल। शेवटची चाल सहित 11ला तुम्ही घरी निघालेले असाल
एक मिनिटही 11च्या पुढं जाणार नाही, एक मिनिटही मागं येणार नाही. अगदी बरोबर तंतोतंत वेळेत कीर्तन संपेल. राहिलेल्या 1.5 तासाच्या कालखंडामध्ये अतिशय गोड कीर्तन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या अंकुश नगर परिसरामध्ये किंबहुना शारदाताई नगर परिसरामध्ये अनंत वर्षापासून, बरेच दिवसापासून जोग महाराज वेदांत गुरुकुल आश्रम या ठिकाणी चालू आहे. आणि जोग महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत जोग महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांचे सप्ते भरपूर होतात. पण जोग महाराजांचं मंदिर महाराष्ट्रात पहिलं कुठं झालं तर अभिमानानं सांगावं, अंबड तालुक्यातल्या शारदाताई नगर या भागामध्ये आमच्या अर्जुन काकांनी जोग महाराजांचं मंदिर बांधलं. ते पण सामान्य मंदिर नाही, दगडाचं मंदिर बांधलं. ज्यावेळेला जोग महाराजांचा 100व्या वर्षाचा सप्ताह झाला होता राधाकिशन महाराज, त्यावेळेला त्या मिटिंगला मी होतो. आणि त्या जोग महाराजांच्या 100व्या सप्त्याचं नियोजन करत असताना प्रत्येक जण आपापलं मत मांडत होतं. पंगत कोण घेणार, पंगत काय, तिथं 10 लाख रुपये एका पंक्तीला लागायचे. पंगत कोण घेणार, मग एका एका तालुक्याला, एका एका जिल्ह्याला अशा पंक्ती वाटून दिल्या. त्यावेळेला माझे गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले श्री क्षेत्र पैठण, एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था आमच्या अण्णा कीर्तनाला आणि त्या संस्थेच्या मिटिंगला उपस्थित होते. तर सगळ्यांनी कुणी काय मत मांडलं, कुणी काय मत मांडलं. पण आमचे गुरुवर्य अण्णा म्हटले की जोग महाराजांची मंदिरं जर गावोगावी झाली तर खूप परमार्थाचा प्रचार होईल. आणि मला वाटतं त्या पावलावरती पाऊल आमच्या अर्जुन काकांनी ठेवलं आणि पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं जोग महाराजांचं. आळंदीमध्ये संस्थेमध्ये आहे. दुसरं एक मंदिर आता मौजपुरीला जालना जिल्ह्यामध्ये आमच्या अण्णांनी बांधलेलं आहे. मीच त्याला मूर्ती दिलेली आहे, म्हणजे अण्णांचा आग्रह होता म्हणून. पण खूप सुंदर जोग महाराजांची मंदिरं होणं गरजेची आहे. वारकरी संप्रदायाला, माळी, कुणबी, धनगर, वंजारी, मराठा सगळ्या समाजाला कीर्तन करायचं शिकवणारी संस्था आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. इथं कुणीही या आणि त्याला शिक्षण मिळतं. 4 वर्षाचा अभ्यास दिला जातो. जरी तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये शिकलात, परत तुम्ही अर्जुन महाराजाकडे येऊन शिकलात, मी रखमाजी महाराजांकडे अगोदर शिकलो, जो कोणी कुठल्याही संस्थेत पकवाज गायन शिकला तर त्याचं मूळ आहे जोग महाराज. ज्ञानोबांच्या नंतरची परंपराच जोग महाराजांनी समाजाला दिलेली आहे बघा. हो, आणि त्या जोग महाराजांचे जे 4 खांब आहेत, त्याच्यानंतर तो विस्तार झाला. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, असा मोगरा फुलला, त्याचा सुवास आता भारत देशाच्या पलीकडे गेलाय. अमेरिकेमध्ये आता डिसेंबरमध्ये सप्ताह आहे काका. जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा आम्ही सप्ताह करणार आहे जोग महाराजांचा अमेरिकेला. तुम्हाला पटणार नाही, मी सगळं दाखवतो कीर्तन झाल्यावर. सगळं नियोजन झालंय. तुम्ही म्हणाल तिथं कीर्तन कशी करायची, कीर्तन मराठीतच करायची. तिथं 1,500 लोकांचा एक हॉल आहे, त्याला व्हाईट हाऊस म्हणतात. त्या हॉलमध्ये ऐका तिथं तुम्ही मराठीत कीर्तन करायचं, ते 150 भाषामध्ये ट्रान्सफर होतं लाईव्ह. असा तो हॉल आहे. तिथं तो सप्ताह आहे. म्हणजे परदेशात जोग महाराज रूपी संस्थेचा ठेवा जर आता गेलाय तर जोग महाराज सामान्य राहिले नाही महाराज. आणि ते सामान्य नव्हते पण. अगदी जोग महाराजांच्या मंदिराचं बांधकाम परिपूर्ण झालं. मी ज्यावेळेला संस्थेतून आल्यानंतर काकांकडे यायचो, जेवायला यायचो मी. आमचे उत्तम नाना प्रमोद आमचा मोठे अर्जुन महाराजांचे भक्त होते. आम्ही त्यांच्याबरोबर यायचो गेवराईवरनं. त्यावेळेला इथं आल्यानंतर असं वाटायचं की इथं कधी स्वरूप प्राप्त होईल. पण असं वाटतंय की जोग महाराजांची संस्था इथं स्थापन झाली की काय, इतकं सुंदर वातावरण आमच्या काकांनी या ठिकाणी निर्माण केलं. जोग महाराजच मी तर म्हणतो आळंदीवरनं इथं आलेत. इतकं सुंदर वातावरण उभं राहिलेलं आहे. खूप गोड मंदिर आहे. जोग महाराजांकडे पाहिलं की पाहतच राहावं अशी मूर्ती बसवलेली आहे. सुंदर संकल्पना साजरी करून त्यांनी या शारदाताई नगरला भाग्यवान बनवलेलं आहे. म्हणून अगदी अर्जुन महाराज जाधव उर्फ काका, आपण सगळे काका म्हणतो त्यांना, काकांच्या संयोजनातून नियोजनातून आमचे संदीप महाराज असतील यांच्या नियोजनातून, काकांच्या सानिध्यातली जोग महाराज गुरुकुल वेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील आजी माझी विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या संकल्पनेतून 102 वर्ष आता जोग महाराजांच्या पुण्यतिथीला झाले. म्हणून 102 वर्षाचा हा परंपरेचा चालत असलेला जोग महाराज पुण्यतिथी पर्वकालातला सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा काकांनी आमच्या पदरामध्ये घातली. यावर्षी मोठा सप्ताह करायचा आहे. 2 वर्षापासून इच्छा होती आणि त्या संबंधातून काकांनी दिलेला आदेश घेऊन
या ठिकाणी हे कीर्तन समापन्न करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरचं वातावरण आपल्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे. महाराष्ट्रातील सगळी लोकप्रिय गायक वादक मंडळी, आपल्या जालना जिल्ह्याची मराठवाड्याची गान कोकिळा असणारी मंडळी आज कीर्तनासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संगीत विशारद भजन सम्राट तुळशीरामजी आतकरे गुरुजी, खूप गोड आवाज आहे हो. मधलाही सा लागतो, खालचाही खर्जातला सा लागतो आणि ताकद लावली तर शेडचे पण लागतो. असे आमचे आतकरे सर, त्यांना माझं वंदन. त्यांच्या शेजारी महंत वैकुंठवासी भीमसेन महाराजांची कृपा ज्या घरावरती लाभली असे आमचे दादा आहेत, आपल्याला सगळ्या माहिती आहे. बळीराम दादा आवटे यांचे चिरंजीव असणारे आमचे माऊली महाराज आवटे. असा कच्चून बेस त्यांच्या आवाजात देवानं भरलेला आहे. मोठा आवाज आहे, माईकची गरज नाही महाराज, एवढा दणकट आवाज ज्यांना मिळाला आहे असे आमचे माऊली महाराज आवटे. ताकदच तशी आहे, आवाजही तसाच आहे, खूप गोड गातात. आमचे मित्र आहेत, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर संदीप महाराज आदी करून आपण संस्थेतील बालगोपाळ मंडळी. महाराजांना खाली बसा म्हटलं होतं, पण महाराजांचं हृदय मोठं आहे. माझ्यासारख्याच्या कीर्तनाला उभं राहावं एवढा काय मी मोठा नाही, पण काकांना माझं प्रणिपात आहे हो. सगळे आपण उभी राहिलेली गुणीजन मंडळी. आमच्या 2 भगिनी सध्या महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव ज्या ताईनं केलंय, ज्योतिताई धनाडे म्हणून, उत्कृष्ट कीर्तन गारे, गोड गळाय, उत्तम गाते, आपल्याच या अंकुशनगर परिसरामध्ये राहते हो. चांगलं शिक्षण घेतलंय सोनालीताई करपे यांच्याकडे, चांगलं गायन आहे तिचं आणि उत्तम आवाज आहे. सध्या तरुण पिढीमध्ये चांगलं तिचं नाव होणार आहे. खूप गोड आहे, स्वभाव गोड आहे तिचा. ज्योतिताई धनाडे, तिला माझं वंदन. दुसरी एक ताई आहे, तिलाही माझं वंदन. आपण सगळे उभे असणारी या लाईनची गुणीजन मंडळी, आल्यापासून आमची सेवा करणारी हरिभक्त परायण हरी महाराजही खूप प्रेमाचे आहेत, त्यांनी सेवा केली, त्यांना वंदन. 2ही मृदंगाचारी अतिशय गोड आहेत. सुखद महाराजांकडे शिकता का? सुखद महाराजांचे विद्यार्थी आहेत, खूप तयारीचे हात आहेत त्यांचे दोघांना पण माझं वंदन. आपण सर गुरुजी उभे आहेत, या आश्रमावर प्रेम करणारे गुरुजी, त्यांना माझं वंदन. बसल्यापैकी आमचे वडी गोदरीचे खटके अण्णा व बरेच दिवसाचा आमचा परिचय आहे. आमच्या गुरुवारी रखमाजी महाराजांचं आवडतं गाव होतं वडी गोदरी, बरं का. मी लहानपणी महाराजांच्या बरोबर टाळ वाजवायला, पखवाज वाजवायला, गायन करायला काकडा आमचे महाराज करायचे, महाराजांच्या बरोबर यायचो. वडी गोदरीची बरीचशी मंडळी आपण, खटके अण्णा असतील, जे आमचे विक्रम बापू असतील, सावळेश्वरचे पवन महाराज उदे सध्या तबला मास्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. विक्रम बापूंचे चिरंजीव आहेत, ते आपल्या कीर्तनाला आहेत. आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू राधाकिसन महाराज जायकर टाक्यावरनं, त्यांच्या संगतीत आमचे विलासराव, ते पण आमचे मित्र आहेत. आमचे दत्ता महाराज 14-15 वर्षापासून माझी सेवा करतात. सारथी आहेत आमचे, ते आहेत. आपण बसलेली सगळी भाविक श्रोते, माता माऊल्या गावची तरुण मुली भाविक श्रोते, पंचक्रोशीतून जमा झालेली सगळी कीर्तनावर, गायनावर, वादनावर, जोग महाराज या गुरुकुलावर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी, अन्नदान करणारी, ज्ञानदानाचा खर्च उचलणारी सगळी मंडळी. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलंय, LICच्या विभागामध्ये आमच्या गेवराई तालुक्यात 1 नंबर ज्यांचा आहे, त्यांचं नाव आहे बबन टिहळे. खूप मोठा गोड माझा मित्र आहे, निराभिमानी आहे. अगदी सगळं मिळतंय, पैसा मिळतोय, मान मिळतोय, पण निराभिमानी वृत्ती आहे. कितीही वेळेला म्हटलं ना, बबनराव आजच्या कीर्तनाचा खर्च तुम्ही उचला की लगेच तयार असतात. माझ्याही सप्त्यात त्यांचं योगदान असतं गेवराईला, आणि आज कीर्तनाचं सौजन्यच त्यांनी दिलं. आता कचून पैसे देणार आहेत ते, मला काय अडचण, मित्राचं माझं आहे. आणलेत ना नोट आणलेत ना. बबनराव जिवलग मित्र आहेत. ते म्हणते दिले काय न दिले काय, बाबाच घरचा आहे होय. सफारीच त्याच्यामुळे घातली. आमचे मित्र आहेत, त्यांनी आज कीर्तनाचा खर्च सौजन्य दिलेला आहे. या संस्थेला त्यांनी योगदान दिलेलं आहे. खूप आनंद आहे. त्यांच्या परिवारातली आई, त्यांची वहिनी सौभाग्यवती सगळे आज कीर्तन ऐकायला आले, त्यांना माझं वंदन. बसलेली कुणी वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारी, प्रसार करणारी व कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. शूटिंगवाले आमचे मराठी हॉटस्पॉटवाले आहेत, त्यांना वंदन. मोबाईलवर शूटिंग करतात, त्यांनाही वंदन. परिसरातून सगळी जमा झालेली भाविक मंडळी, माता माऊल्या, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, या सगळे माणसं या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सगळ्यांना कोटी कोटी वंदन. सिस्टीम अतिशय छान लावलेली, छोटंसं मिक्सर आहे, पण चांगला आवाज दिलाय बरं का. मोठाल्या मशिनी असतात पण एवढा आवाज येत नाही, चांगला आवाज त्यांनी दिलाय. मोठाली मशीन घेण्याची बुद्धी तुम्हाला येऊ अशी सदिच्छा या निमित्तानं करतो. चांगलं लावलंय त्यांनी, त्यांना वंदन. विनेकरी बाबा, भालधार, स्वपदार, विनेकरी, 4G मेमरी लागते माझे शब्द कळायला बरं का, जरा ऐका. असे सगळेजण आपण सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. खूप गोड आहे महाराज, अतिशय सुंदर वातावरण आहे. आल्यापासून पाहतोय 3-3.5 हजार लोक जेवण करतायत महाराज. किती लोक जेवलीत महाराज? 3.5 हजार तर भाकरी लागल्या महाराज बरं.
आल्यापासून पाहतोय मस्त बेसन भाकर रटवून हाणलंय लोकांनी अगदी. हो, मस्त पंक्ती चालल्यात, अन्नदाने ज्ञानदाने असा अलौकिक सोहळा या ठिकाणी जोग महाराजांच्या कृपेनं चालू आहे. म्हणून प्रत्येक या आश्रमाला, या संस्थेला ज्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बहुतेक सगळ्यांची नावं आली अशी समजतो. आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. 11 वाजून 1 मिनिटं सुद्धा होणार नाही. फक्त एक विनंती आहे, हातानं टाळी अजिबात वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून मात्र लक्ष देऊन ऐका. विठ्ठला पाचवा दिवस आहे. महाराष्ट्रातील सगळी लोकप्रिय कीर्तनकार ज्यांच्या वाणीमध्ये चिंतन आहे, समाजाला चांगले विचार देण्याची ताकद आहे, अशी सगळी मंडळी आपल्या व्यासपीठावरती काकांनी आणलेली. मलाही आग्रह झाला आणि त्या संबंधातून आपण आलेलो आहोत. त्याच्यासाठी आपण जो अभंग आज निवडला आहे बहुतेक सगळ्यांच्या पाठातला आहे. सोपा अभंग आहे. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे संत जीवनानं जगावरती केलेल्या उपकाराची कृतज्ञता प्रकट करतात. आमची इंदलकर सर आहे, आता राहिलेली अशी कीर्तनात घेत राहतो बरं का. अनंत उपकार संतांनी केले, ते शब्दामध्ये मांडता येत नाही, त्याची कृतज्ञता प्रकट केलेली अभंगामध्ये. या सृष्टीमध्ये काही लोक फक्त उपकारासाठी जन्माला आले. लक्ष देऊन ऐका. परोपकाराय वहंती नद्या. एखादी गंगा वाहते तर या देशातल्या सगळ्या गंगेचा प्रवाह समुद्राला जातो. पण जात असताना का फिडीत पाप ताप पोखीत त्रीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. निघालेली गंगा समुद्राला जाते खरं येते, पण जात असताना कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, तुम्हाला मला प्यायला पाणी देते. ऐका ऐका, वाचेनं म्हटलं तर पाप धुवून टाकते. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचेनं म्हटलं तर पाप धुते बघ. डोळ्यानं पाहिली तर अवघीच तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्यानं पाहिली तर तुम्हाला अनंत तीर्थाचं दर्शन घडवत. याच्यापेक्षा नाथ महाराज भागवतामध्ये म्हटले, धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. कितीही पाप करा, तुमच्या जीवनात पाप शिल्लक ठेवत नाही. का? परोपकाराय वहंती. शास्त्र सांगतं तिचा जन्म उपकारासाठी झाला. पुन्हा ऐका, गंगेचा जन्म कशासाठी? म्हटले उपकारासाठी. चला 2 नंबर, गायीचा एक जन्म आहे. गायीचा तो उपकारासाठी. जिवंतपणे आपल्याला दूध देते बघा गाय, जिवंतपणे शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते बघा. जिवंतपणे दूध, जिवंतपणे शेण आणि मेल्यानंतर कातड देते. काय उपकार आहे महाराज. नेमकं असं झालंय, जी माणसं उपकार करतात ना त्यांच्यावरच आपण अपकार करायला लागतो बघा. गंगा आपल्याला पाणी देते तर लोकांनी घाण पाणी तिच्यात सोडले. सगळे हाडकं गंगेतच चालले, काही घाण तिच्यातच चालली. अपकार केलाय आपण तिच्यावर. हो, पवित्र आहे ती, उपकारासाठी आली, अपकार केलाय. चला बरं, गाय आपल्यावरती उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते बुवा. बघा, लोकांनी तिला जिवंतपणेच मारायला सुरू केलं. तिला लटकवलं जाते, अंगावर गरम पाणी टाकलं जाते, तिची कातडी काढली जाते. परदेशात लाख रुपये, 1 कोटी रुपये हो भाव तिचा केला जातो, तिला मारलं जात. खाटकाच्या दारात तिला दिलं जातं. उपकार करणारी गाय आपण अपकार करायला लागलो तिच्या. हे कोरोना त्याच्यासाठीच आलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा तुम्ही. त्याच्यासाठीच आलंय महाराज. तुम्ही उपकार करणाऱ्या गोष्टीवर अपकार केलाय. तुम्ही काय आपण केलाय? झाड आपल्याला फळ देतं बबनराव, हो, झाड आपल्याला सावली देतं, झाड आपल्याला ऑक्सिजन देतं 24 तास. आपण त्याच्यावर अपकार केला, त्याच्यावर कुऱ्हाडी घालायला लागलो. जिवंतपणे दूध देणारी गाय, जिवंतपणे शेण देणारी गाय, मेल्यानंतर कातड देणारी गाय. का? परोपकाराय दुहंती गावा. या देशातली गाय उपकारासाठी जन्माला आली. या देशातली सगळी झाडं उपकारासाठी जन्माला आलीत. ऐका, या देशातली गंगा उपकारासाठी जन्माला आली. चला, हे सगळे जो तुम्ही कीर्तन ऐकताय, हे सगळे गुरुजी गाताय, हे साखरे महाराज तुम्हाला बोलतोय, हे अर्जुन महाराजांनी एवढा सुंदर सप्ताह ठेवलाय. मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही. मग परोपकाराय इदम शरीरम.
आपल्या सगळ्यांचं जीवन जे मिळालंय ते फक्त उपकारासाठी मिळालं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालो दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या. आपल्या जवळ जे आहे ते दिलं पाहिजे महाराज, दिलं पाहिजे. बरं खरं सांगतो, आता यादकरे सर आहेत, यांचा आवाज कायम आता हृदयाला गोड लागायला लागला का, त्यांच्या जवळचं ते विद्यार्थ्यांना द्यायला लागलं. आमच्या माऊलीचा आवाज चांगला लागतोय का, त्यांनी आपल्या जवळचा आता विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली. हे पोरं चांगलं वाजवतात का, यांनी आपल्या जवळचं दुसऱ्याला द्यायला सुरुवात केली. ऐका, साखरे महाराजांची वाणी फुलत चालली. वा महाराज, काय तुमचा आवाज लागतो, काय तुम्ही बोलता, महाराष्ट्र प्रेम करायला लागला का. आमच्या जवळचं आम्ही रोज समाजाला देतोय, तुमच्या जवळ भरपूर पैसे आहेत, तुम्ही घाबरू नका, मी नाही मागणार तुम्हाला, आम्हाला ते असं नव्हतं म्हणणं, पण एखाद्या गरीब मुलीचं लग्न तुम्ही लावलं पाहिजे, एखाद्या मंदिराचं बांधकामाला तुम्ही निधी दिला पाहिजे, एखादी रूम संस्थेची तुम्ही बांधून दिली पाहिजे, एखाद्या अनाथ मुलाला तुम्ही सांभाळलं पाहिजे. आपल्या जवळ जी गोष्ट आहे ती जर दिली ना तर ती वाढते, आणि ती जर सांभाळून ठेवली तर त्याचं विष बनतं. पुन्हा ध्यानात ठेवा, तुमच्या जवळ जे आहे, काही लोकांनी पखवाज रेकॉर्डिंग करू दिलं नाही, काही लोकांनी चाली रेकॉर्डिंग करू दिलं नाही, काही लोकांनी कीर्तन रेकॉर्डिंग करू दिलं नाही. भांडवल जातं, म्हटलं काय म्हणतात ते, भांडवल जातं, संपून जातं. येडाय राजा तू, भांडवल जात नसतं, दिलं की वाढतं ते. व्ययकृते वर्धते व नित्यम, शास्त्र सांगतं व्ययकृते वर्धते वर्धते, वाढतं ते, वाढतंय. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरी दिलेली, वाढत चालली का कमी आहे. अमेरिकेनं इंग्लिश मध्ये केली, तिकडे साऊथ आफ्रिकेनं इंग्लिश मध्ये केली, वाचायला लागली लोक, कमी झाली का वाढली. काय वाटतं अण्णा तुम्हाला, सांगा बरं मला, ज्ञानेश्वरी वाढली की नाही. मग वाढली का, दिली महाराज. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार, हो मागते अशी पुरे धनी आणि काशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरले नोय. तुम्ही पोत देत चला, देव तुमचं पोतं भरत राहतो महाराज. दिलं पाहिजे मात्र. माझा एक मित्र आहे, वेलकम नावाची जी हॉटेल आहेत ना महाराष्ट्रात, माझा मित्र आहे, आमच्या संस्थेमध्ये शिकायला होता तिकडं आळंदीला, आणि त्याला त्या वेलकम हॉटेलच्या मालकानं दत्तक घेतलं. दत्तक तर सध्या त्याची प्रॉपर्टी जवळजवळ 150-200 कोटीच्या घरात आहे पवन, बरं का. इतका श्रीमंत आहे तो. आता आम्हाला जातो कधी मध्ये मी त्याच्याकडे, खूप श्रीमंत आहे. तर त्यानं मला एकदा 4 रूम भरून पैसे दाखवले होते, 4 रूम भरून. तर मी त्याला म्हटलं, हे पैसे कारणी लाव राजा, याची धर्मशाळेला दे, अन्नदानाला दे, मंदिराला दे, हे ठेवू नको, हे काही कामं नाही येणार तुझे. तर ते म्हटलं नाही नाही, अजून 2-4 रूम भरायचे. म्हटलं मला एवढ्याच्याने काय होणार. ऐका ऐका, मी त्याला खरं सांगितलं, राग आला त्याला माझा, पण ऐका, 5-6 दिवसानंच त्या मोदी साहेबांना नेमकी नोटाबंदी केली. पैसा जाळून टाकला, फेकून दिला. अनाधिकृत होता ना, जाळून टाकला गुरुजी, जाळून टाकला, फेकून दिला का, त्याचं विष बनलं. सोपं येते. तुमच्या जवळ जी गोष्ट तुम्ही सांभाळून ठेवाल. बघ, काही लोकांनी पखवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही ना, मेले लोक मातील नाही गेले, गेलेत का. काही गायकांनी रेकॉर्डिंग करू दिलं नाही, माहिती सुद्धा नाही ते कवाशी गेले म्हणून, त्यांची माहिती सुद्धा माहित नाही. याच्या उलट ज्यांनी दिलंय त्यांचे फोटो घरात लावलेत आपण, ज्यांनी दिलंय त्यांचे फोटो घरात लावले. वयाच्या 23व्या वर्षी त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आलते. जरा ऐका, पाहुणे येतात ना तुमच्याकडं, पाहुणे येतात का. ऐ पाहुणे नाही, कमी झाले ना. सध्या पाहुण्याचा प्रेडच कमी झाला. कारण का, लग्नाचं वय बदललं महाराज. पूर्वी लग्न मुलीचं 18व्या वर्षी, पोरांचं 23व्या वर्षी, 24व्या वर्षी व्हायचं. माझं लग्न 23व्या वर्षी झालेलं आहे. आता लग्नाचं वय बदललं. 40, 38, 35. पोरगा शिकायचा म्हणतात, पोरगी शिकायची म्हणतात, लग्नाचं वय बदललं. पूर्वी तसं नव्हतं. 23 वर्षाचा पोरगा झाला की त्याला पाहुणे पाहायला यायचे. लक्ष देऊन ऐका उदाहरण. देणं कशाला म्हणतात, शरीराने काय दिलं पाहिजे, माणसाचं देण्याचं कर्तव्य का, आणि का परोपकाराय इदम शरीरम. जशी गंगा, जशी गाय, तसं उदाहरण सांगतोय मी. ऐका. बबनराव ते पाहुणे आले भगतसिंहाला पाहिलं, आणि ते बैलगाडीमध्ये आले होते. बैलगाडीतून उतरले, घरातल्या पलंगावर जाऊन बसले. त्यांच्या आईनं आवाज दिला, भगत
अरे कुणीतरी आलंय आपल्याकडं. विचारलं, म्हटलं पाहुणे कशाला आलात? म्हटलं काही नाही, तुमच्या पोराचं लग्न करायचं ना, तुमच्या मुलाला पाहायला आलो. असं? बरं 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 भगत, अरे इकडे तुला लग्न करायचं ना, तुला पाहायला आले जणू. ही 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. भगतसिंहानं पिशवी हातामध्ये घेतली, माझ्याकडे बघा, 50ची नोट खिशामध्ये घातली. भगतसिंह बाजाराकडे निघाले. पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे, मनात विचार करायचे, 50 रुपयाचा बाजार जर या पिशवीमध्ये भरला तर ही पिशवी घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्यांनी जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल. आणि लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या इकडं कसं काय नियम हा? ऐकावं लागतं ना? तुमचं काय, आम्हाला सुद्धा ऐकावं लागतं. कोणीच नाही, बायको ज्याला आहे तर ऐकावंच लागतं. का? ते रथाची 2 चाक आहेत महाराज, गाडीची, बायको आणि नवरा. ते ऐकावंच लागतं. एक चाकाचं नाही ऐकलं तर एक चाल चालणार नाही. ऐकावं लागतं. दुसरा अर्थ घेऊ नका त्याचा. बायकोचं ऐकावं लागतं. आणि मला तर संसारातल्या बायकोचं ऐकायचं नाही, बाईचं ऐकायचं नाही मला. का? मी वयाच्या 10व्या वर्षी जालियनवाला हत्याकांड पाहिलं होतं. बेछूट इंग्रजाच्या गोळ्यांनी हजारो हिंदुस्थानी मारले गेले होते. लाले लाल झाली होती माती, आणि ती भारताची माती मी हातामध्ये घेतली होती आणि शपथ घेतली होती, भारत मा, मी बदला घेईल मा, मी तुझा बदला घेईल मा, या इंग्रजाला मी सळो की पळो करी सोडील मा. शपथ आहे मा मला, मी बाईचं ऐकणार नाही. मी तर 10व्या वर्षी शपथ घेतली आणि माझ्यावर तर वेगळाच प्रसंग आला लग्नाचा. आता मला बाईचं ऐकावं लागेल. ऐका ऐका, 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली. ते परत घराकडे नाही आले. मग ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला तर इंग्रज सरकारने त्यांना आताचं जे पाकिस्तान आहे त्या लाहोरच्या कारागृहात जेरबंद केलं. पूर्वी ते आपल्यामध्ये होतं. त्या लाहोरच्या कारागृहात जेरबंद झाल्यावर जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली आणि 20 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. आता फाशी 10 दिवसावर आली, आता फाशी 5 दिवसावर आली आणि आता फाशीचा दिवसच उजाडला. आता ऐका ना, फासावर जायचं त्या दिवशी सकाळी सकाळी जेलर रडायला लागला. कारण तो जेलर हिंदूचा होता. त्याला वाईट वाटायला लागलं की माझ्या देशाचा तरणा बाण 23 वर्षाचा पोरगा मी फासावरती देणार. ऐका, तो जेलर आणायला निघाला, रडायला लागला. त्या कठड्याचं कुलूप उघडलं त्यानं कारागृहाचं. सकाळची वेळ होती आणि फासावर जायचा दिवस होता पोरांनो. ऐका, कारागृहात जेलर गेला तर त्या जेलरनं एक नवल पाहिलं, आश्चर्य पाहिलं. भगतसिंह व्यायाम करत होता, व्यायाम, सूर्यनमस्कार करत होता, बैठका मारत होता. जेलरनं डोळ्याचे आसरू पुसले. जेलर म्हटलं, हे भगत, अरे व्यायाम काय करतो? हे राजा, अरे बैठका काय मारतो? व्यायाम शरीरासाठी असतो राजा, आणि शरीर जगण्यासाठी लागतं रे. 1 तासानं फासावर द्यायला आलो मी तुला, व्यायाम काय करतो? फायदा काय याचा? तर त्या भगतसिंहानं जेलरला दिलेलं उत्तर, सगळ्या शारदाताई नगरनं घरी घेऊन जा, आमच्या जोग महाराजांचा सप्ताह सफल होईल. ऐका ऐका, तो भगतसिंह म्हटला, बरोबर आहे जेलर तुमचं, व्यायाम जगण्यासाठी, बॉडीसाठी, शरीरासाठी. माझा काय फायदा? मी तर मरणार आहे, व्यायाम करून फायदा काय? पण ते असंही म्हटले, जेलर, माझी आई मी लहान असल्यापासून मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं घेऊन येते. आणि हो जेलर, त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही. मग त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि माझी आई न सुकलेलं, ताजं, स्वच्छ तेच फुल देवाच्या पायावरती वाहते. मी लहानपणापासून पाहिले. फरक एवढाच आहे, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे जेलर, आणि माझा देव भारत माता आहे. माझा देव भारत माता आहे. जोरात वाजा, जोरात. माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. माझी आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, तर माझ्या देशासाठी, आता देवासाठी मला जायचंय. मी असा सुकलेला बनून कसा जाऊ? नाराज बनून कसा जाऊ? मी व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी भारत देशाच्या मातीसाठी मुजरा करून भगतसिंह फासावर जातो. ऐका, परोपकाराय, माणसाचा जन्म उपकारासाठी. बरं ध्यानात ठेवा, देत चला. किसी के
काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। आपल्या जवळचा देणारा माणूस असतो, यालाच मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं की मग खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. आपल्या जवळचं देणं हा माणसाचा धर्म आहे का? त्याचा जन्म उपकारासाठी झाला. चला, हा माणसाचा जन्म उपकारासाठी, गायीचा जन्म उपकारासाठी, गंगेचा जन्म उपकारासाठी, झाडाचा उपकारासाठी. मी तुम्हाला असे 100 सांगल महाराज, 100 एवढे उपकार करणारे सजीव आहेत बरं का. पण आता गंमत बघा, हो आपण विचारू तुकोबारायांना, महाराज मग आता याच्यात गायीचा उपकार श्रेष्ठ आहे, गंगेचा आहे, माणसाचा आहे, झाडाचा आहे? तुकाराम महाराज म्हटले ऐका ऐका, गंगेचा मला सांगता आला, तिनं पाणी दिलं. मला गायीचा सांगता आला, तिनं दूध दिलं. मला माणसाचा सांगता आला, देशासाठी शरीर दिलं. पण एक उपकार सांगताच येत नाही, अभंगाचं पहिलं सांगू आता संतांचे उपकार, काय 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 सांगू आता सांगले काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता मत निरंतर जागविती, 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 काय दरदासी अरे मुक्तदाई, काय दरदासी अरे मुक्तदाई, काय दरदासी अरे मुक्तदाई, काय दरदासी अरे मुक्तदाई,
आतापर्यंत जेवढे उपकार मी तुम्हाला 10 वाजेपर्यंत सांगितलेत आपल्या घड्याळातले, गायीचा काय, गंगेचा काय, झाडाचा काय, माणसाचा काय, हे सांगता आले मला तुम्हाला. पण आता काय सांगू, आता संताची उपकार म्हटले. आता एक जो उपकार मी तुम्हाला सांगणार आहे तो सांगताच येत. मला खरं सांगा, आज एवढ्या महिला, एवढे पुरुष सगळे आपण इथं कीर्तन ऐकतोय, आपल्या सगळ्यावरती आपल्या आई इतके उपकार कोणाचे आहेत बरं? राधाकिशन महाराज सांगा, आपल्या आई इतके उपकार आपल्यावर कोणाचे आहेत बबनराव? सांगा सांगा. आपण आपल्या अंगाची कातडी काढली आणि आईच्या पायात घालायला चप्पल करून दिली, फोडू शकतो आपण उपकार? नाही. पण गाथ्यात एकही अभंग असा नाही बुवा, काय सांगू आता आईचे उपकार, एक पण नाही. काय कारण? आईचं वर्णन करणारे भरपूर अभंग आहेत. मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देव विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला, हो, किंवा लेकोराचे हित, जाणे माऊली, भरपूर अभंग आहेत. आईबद्दलचे खूप अभंग आहेत, पण आईचे उपकार सांगता येत नाही असं एकही अभंग. काय कारण असेल बरं? तुम्हाला खरं सांगू, मी आता लॉकडाऊन मध्ये नाथ महाराजांचं चरित्र लिहित होतो. म्हणजे मला नाद आहे संतांचे चरित्र लिहिण्याचं. ज्या गोष्टी कोणी सांगत नाही समाजात ते मी लिहून काढत असतो आणि त्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर एक श्रीधर स्वामी झाले तिकडे अंबाजोगाईला, त्यांनी काही नाथ महाराजांच्या पंक्ती लिहिलेल्या आहेत. नाथ महाराजांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. जसं महिपती बाबांनी सगळ्या संतांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे बाबा काका, तसं ते श्रीधर स्वामींचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात नाथ महाराजांचं काही चरित्राचा भाग आहे. तर ते वाचताना मला त्याच्यात एक ओवी सापडली. ओवी अशी सापडली, इतकी गोड सापडली, इतकी शिकण्यासारखी सापडली, आज तुम्हाला सांगणार आहे मी. त्या ओवीचा अर्थ ऐका आधी. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी करता येतील का? बोला बरं अण्णा, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा कधी करता येतील का? तुम्ही किती भारी LIC चालवा, जाऊ शकता का तुम्ही भारताच्या बाहेर? जाता ना फिरायला म्हणून, पण तिकडं आपल्या ओळखीचे नाहीत ना. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मारणं सोपं नाही ना मार. 2009 पासून 2-2 कीर्तनं माझ्या डायरीत आहेत, तरी अजून अर्धा बीड जिल्हाच माहिती नाही मला. महाराष्ट्र कधी, तेलंगण कधी, राजस्थान कधी, दिल्ली कधी, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य कधी मिळायचं आपलं? पण त्या ओवीमध्ये असं वर्णन आहे, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला रोज घडतील. रोज, नीट ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा रोज घडतील. ऐका, काशीला एकदा जाणं होत नाही आपलं, एकदा. माऊली म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर ते गावी. त्या काशीला तुम्ही एकदा जाण्याची ताकद लागत नाही, तर त्या काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा कधी मारायला मिळतील तुम्हाला? ओवी बघा, ओवी कशी. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, ओवी नीट ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य होय. काय सांगते ते महाराज? काय म्हणतात? जर 1 नमस्कार तुम्ही तुमच्या आईच्या पायाला रोज केला तर एवढं पुण्य रोज तुमच्या पदरामध्ये पडतं. एवढी श्रेष्ठ आई आहे महाराज. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ. ऐकलेलं आहे आपण? माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ, हे माँ देती है दुआ. किती प्रेम करते बरं आई. 9 महिने 9 दिवस गोळा सांभाळ. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. खूप प्रेम करते. का म्हटले नसतील बरं संत? काय सांगू आता आईचे उपकार. आता 1-2 दिवसापूर्वी गडीला एक लग्न झालं आणि त्या लग्नाला काका ते डॉक्टर तात्याराव लहाने आले होते. पद्मश्री मिळालाय त्यांना. आणि ते तात्याराव लहाने माईकवर बोलताना म्हटले, एवढं तुम्ही माझं कौतुक करता,
एवढं तुम्ही मला योगदान देता, एवढं तुम्ही मला मानता. आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे म्हटले तर माझ्या दोनही किडन्या वायाला गेलेल्या होत्या आणि माझ्या शरीरामध्ये जी किडनी आहे ती माझ्या आईनं मला दिलेली. आईच्या तत्वावर मी विजयी आहे. किडनी खराब झाली तर किडनी कोण देतंय? राधाकिशन महाराज, आई देते. एक बाळू नावाचा पोरगा रोज शाळेमध्ये जायचा आणि शाळेतून आला की आईला प्रश्न विचारायचा, आई आज वर्गातल्या पोरांनी मला चिडवलं. आई मला वर्गातल्या पोरांनी, लक्ष देऊन ऐका कथा खूप गोड आहे. आई वर्गातल्या पोरांनी चिडवलं. आई वर्गातल्या पोरांनी चिडवलं. आई म्हटली काय चिडवलं? आई म्हटलं आंधळीचा पोरगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, असा सगळा वर्ग मला चिडवायला लागला. अरे म्हटलं मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं बाळ्या? मला एक डोळा नाही ना, मी एका डोळ्यानं आंधळी ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतो. त्याच्यात काय एवढं वाईट? आणि मग पोरगा म्हणायचा, आई तुला एक डोळा का दिला नाही बरं? या आई तुला एक डोळ्यानं का दिसत नाही बरं? या आई तू एका डोळ्यानं डुचकी का? या आई सांग ना ग, एक डोळा तुला का नाही? आता याचं उत्तर असतं माझ्या डोक्यावर हात फिरवायचे, जाऊ दे रे राजा, जाऊ दे रे राजा, जाऊ दे रे राजा. कसं तरी दिवस काढायची. 7वी पास झाला, 8वी पास झाला, 9वी पास झाला, 11वी पास झाला, 12वी पास झाला विलासराव, आणि महाराष्ट्र राज्यातून त्याचा 1 नंबर आला. 12वी लई कष्टानं शिकला. आंधळ्या आईच्या पोरानं महाराष्ट्र राज्यातून आपल्या शाळेचा नंबर आणला म्हणून गावातल्या मुख्याध्यापकांनी आणि सरपंचांनी त्याचा सत्कार ठेवला. मोठं व्यासपीठ लावलं, अशी साऊंड सिस्टीम लावली, गुलाबाची फुलं उधळायची, ढोल ताशा लावायचा, मिरवणूक काढायची, लढ लावायची, तोफा वाजवायच्या. आपल्या गावातल्या बाळ्यानं, आंधळ्या आईच्या पोरानं महाराष्ट्र राज्यात नंबर आणला बाई, कष्ट केले बाई. सगळ्या गावानं त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. आई आनंदानं नाचायला लागली, पेढे घेऊन वाटायची, गुलाबाचा हार तिनं तयार करायला सुरुवात केली. माझ्या लेकराचा सन्मान होणार आहे. खूप आनंदानं मन भरून आलं, गईवरून गेलं. लवकर नवरा गेला होता पण त्याचं दुःख तिला वाटलं नाही, कारण आता माझ्या पोरानं राज्यातून 1 नंबर आणला. माझ्या कष्टाचं चीज झालं, माझा पोरगा महाराष्ट्रात गाजला. खूप आनंद झाला. आनंदाचे अश्रू डोळ्यातून व्हायला लागले. खूप आनंद झाला. सत्काराचा बबनराव 2 दिवसावर दिवस आला आणि पोरगा घरी आला. म्हटलं आई ए आई ए आई. काय राजे? गावानं माझा सत्कार ठेवलाय. कळलं की मला माझ्या गळ्यात हार घालणार आहेत. हो, मला सन्मान चिन्ह देणार आहेत, लढी वाजवणार आहेत. हो बाळ्या, माहिती पडलं मला. खूप आनंद झाला, खूप चांगलं केलं. म्हटले पण आई माझी एक विनंती आहे तुला, त्या सत्काराला तू यायचं नाही. या आई तू तिकडे यायचं नाही. माय रडायला लागली. का रे राजे? अरे मला येऊ दे रे, एका डोळ्यानं तरी तेवढा आनंद पाहू दे. आईच्या जीवनात दुसरं काही नसतं रे बाळ्या, पाहू दे रे मला तेवढा आनंद. नाही आई तू यायचं नाही. आई लक्षात ठेवाय, तू जर आली नाही आई मी तुला जन्मभर बोलायचो नाही. आई आई तू यायचं नाही. ते बघ मला जन्मभर तुझ्यामुळे चिडवलंय. आंधळीचा पोरगा आला, आंधळीचा पोरगा आला, आंधळीचा पोरगा आला. आई तू यायचं नाही. आई आई लक्षात ठेव. आई खबरदार, तू जर आली नाही मी तुला बोलणार नाही. आई माय रडायला लागली. अरे राजा येऊ दे रे मला, माझ्या काठीचा आधार आहे रे, मला आनंदानं पाहू दे रे, लांबून पाहते रे. नाही आई तू कसंच यायचं नाही. तू आली तर माझा अपमान होईल. आई रडून रडून थकून गेली. बाळ्या सांगून गेल्यामुळं आई न जाण्याच्या निर्णयावर होती. दुसऱ्या दिवशी गावामधून मिरवणूक निघाली. संध्याकाळच्या वेळेला व्यासपीठ लावलं, माईकवर त्याचं नाव पुकारलं, गळ्यामध्ये हार पडायला लागले, गुलाल उधळायला लागला. जसा आपण सत्कार करतो ना तसा त्याचा सत्कार सुरू झाला. आईला दम नाही निघाला. आईच ओ महाराज, आईच महाराज, दम नाही निघाला. लांबून का होईना लेकराला पाहते म्हणून एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये डोक्यावरती शाल घेऊन आंधळी माई उभी राहिली आणि आपल्या लेकराचा सोहळा पाहायला लागली. तर कुण्यातरी मास्तराची नजर त्या आईवर गेली. मास्तरानं माईकवरती आवाज दिला. आईला समोर बोलवण्यात आलं. अशा मुलाला घडवणारी माता म्हणून तिच्याही गळ्यात 2-4 हार घालण्यात आले. सगळं आनंदात झालं. पण बाळ्याला मात्र आईचा खूप राग आला. बाळ्या म्हटलं होतं मी आईला येऊ नको, माझा अपमान केला, माझ्या आईनं माझा अपमान केला असं म्हणून बाळ्या व्यासपीठ सोडून निघून गेला. गाव सोडून निघून गेला, तालुका सोडून निघून गेला, जिल्हा सोडून निघून गेला. 2-3 महिने नाही आलो. आईला वाटलं रुसलाय लेक माझा, येईल 2-4 दिवसानं. असं करत करत 1 वर्ष गेलं महाराज, बाळ्या नाही आला. 2 वर्ष गेले, बाळ्या नाही आला.
म्हातारी माय मात्र रोज आंधळी माय काठी टेकत एका डोळ्यानं पाहत पाहत गावातल्या पोस्टमनकडे जायची आणि पोस्टमनला म्हणायची, साहेब हो पोस्टमन साहेब, माझ्या बाळ्याचं काही पत्र, काही निरोप आलाय का, तो काही येणार आहे का, माझ्यावरती रुसून गेलाय, येणार आहे का. पोस्टमनला रोजची सवय झाली होती. आंधळी माय रोजच विचारते, हिचा पोरगा काही येत नाही. सवय झाली होती. कसं तरी सांगून तो निघून जायचा. 3 वर्ष गेले बबनराव, पोरगा नाही आला. खूप मोठा शिकला साहेब झाला, परदेशात गेला, पण आईला मात्र विसरून गेला होता. आता माय थकून गेली, जीर्ण झाली, तिचे श्वास संपत आले, शेवटी मरून गेली. पोरगा नाही आला. गावातल्या कोणीतरी एका माणसानं तिची माती केली. गावातल्याच कोणी तिचा विधी केला, दशक्रिया विधी केला, गंगापूजन केलं. 1 वर्ष श्राद्ध झालं तरी बाळ्या नाही आला. आणि 2-4 वर्ष आई गेल्यावर बाळ्याला काहीतरी काम परदेशातून आपल्या देशामध्ये निघालं. आणि जिथं काम निघालं ते नेमकं जन्मगाव होतं. जिथून निघून गेला होता त्याच तहसील कार्यालयात काम होतं. गावामध्ये आला तर ती शाळा दिसली, ते व्यासपीठ दिसलं, ते घर दिसलं. त्या घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. बाळ्याला कोणी ओळखत नव्हतं. ऐका बरं महाराज, खूप गोड आहे. आता चालत चालत घराजवळ गेला. आंधळी आई आठवली, खूप गाव आठवलं. आता आईची आठवण येत होती. दरवाजाची कडी उघडून घरामध्ये गेला तर सगळ्या घरामध्ये जाळ्या झालेल्या होत्या. आणि त्या जाळ्यामध्ये भिंतीच्या एका कोपऱ्यावर त्याच्या बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता घरामध्ये. तो त्याला दिसला. तो फोटो हाताने साफ केला आणि बापाची आठवण काढून रडायला लागला. तर त्या फोटोच्या शेजारी गोल आकारामध्ये एक पांढरी चिठ्ठी त्याला दिसली, कागद दिसला. काय आहे गड्या म्हणून तो कागद त्यानं हातामध्ये घेतला. झिरझिर झालेला कागद होता आणि त्याच्यावरती 1-2-4 ओळी लिहिलेल्या दिसल्या आणि त्यानं त्या ओळी वाचायला सुरुवात केली. ऐका, त्याच्यावरती लिहिलेलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईनं मला काहीतरी सांगायचंय वाटतं, आईनं काहीतरी लिहून ठेवलंय वाटतं. वाचायला लागला. जसे तुमचे सगळ्यांचे कान माझ्याकडे आहेत ना, त्याचं सगळं चित्त आता त्या चिठ्ठीमध्ये लागलं. वाचायला लागला. लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय, मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं. माझंच चुकलं राजा, मला दम नाही निघाला. माझं हृदय रे नाही घरी थांबलं. मी आल्यामुळं तू नाराज होऊन निघून गेला, पण मी तुझ्यावर नाराज नाही बाळ्या. माझं चुकलंय ना रे, मी यायला नको होतं ना, मी तुझ्यावरती नाराज नाही बाळ्या. खूप तुझी वाट पाहिली, माझे डोळे आसुसले रे, पण तू आला नाही. पण जाता जाता आता मी मरून चालले, माझे श्वास संपत चालले, म्हणून जाता जाता बाळा तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर या चिठ्ठीमध्ये मी लिहून ठेवलंय. अरे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर? मग लक्षात आलं. लिहिलं होतं खाली, बाळा जन्म झाल्यापासून तुला जसं कळायला लागलं ना, तसं तू रोज एक प्रश्न मला घरी आल्यावर विचारायचा. आई तू आंधळी का? आई तुला एक डोळा का नाही? या आई तू डुचकी का दिसते? ए आई, मला आंधळीचा मुलगा का म्हणतात, तुला आंधळी का म्हणतात? मी कधी तुला याचं उत्तर दिलं नाही. पण बाळ्या आता मरून चालले रे, तर जाता जाता सांगते रे, ईश्वरानं मला जन्माला घालताना 2ही डोळे दिले होते. मी खरंच आंधळी नव्हते. 2ही डोळ्यानं मला जग दिसत होतं. ऐकणारे, मी या गावात नांदायला आले, तुझ्या बापाशी माझं लग्न झालं, त्यावेळेलाही मला 2 डोळे होते. ऐकलं, तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागलं, लिव्हर खराब होऊन तुझा बाप मरून गेला, पण माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला. मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं आणि माझ्या पोटी तुझा जन्म झाला. डॉक्टरांनी आनंदाने मला येऊन सांगितलं, आई खूप छान मुलगा आहे, खूप राजस्व कुमार आहे, खूप गोरा आहे, खूप छान आहे, इतका चांगला मुलगा तुमच्या पोटी जन्माला आलाय, खूप गोरा आहे. मी आनंदाने गहीवरले, माझ्या अंगावरचे रोमांच उभे राहिले, खूप आनंद झाला, माझ्या काठीचा आधार आला, म्हणून मी आनंदाने उल्हासित झाले. पण बाळ्या आनंद जास्त वेळ टिकला नाही. डॉक्टरांनी दुसरी एक घटना सांगितली, आई तुम्हाला जो मुलगा झालाय ना, दिसायला खूप छान आहे, खूप सुंदर आहे, पण त्याला एकाच डोळ्यानं जग दिसेल, एका डोळ्यानं जग दिसणार नाही. मी म्हटलं, नाही हो डॉक्टर, असं करू नका डॉक्टर, माझ्या पोरानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. मग डॉक्टरांनी मला सांगितलं, त्याचा तुमचा रक्तगट एक आलाय, दुसरा डोळा बसत नाही, खूप प्रयत्न केले. ऐका आई, या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल मग, आणि तुमचा डोळा काढून तुमच्या लेकराला आता बसवावा लागेल, तरच तो 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला रे बाळ्या, मी होकार दिला. डॉक्टरांनी त्या समयाला माझं ऑपरेशन केलं, माझा तो डोळा काढला आणि तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून रे जग मला आंधळी म्हणायला लागलं, तेव्हापासून रे जग मला आंधळी म्हणायला लागलं, तेव्हापासून रे मी आंधळी झाले. मला कधी त्याचं दुःख वाटलं नाही, कारण माझ्या डोळ्यानं तू जग पाहत होता. बाळ्या आता रडत होता, रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती.
पण माफी मागायला आई राहिली नव्हती. आई मात्र कधीचीच निघून गेली होती. हर बात को भूलो भली, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. किती उपकार करते हो आई. तुमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागले. दगडाच्या हृदयाची माणसं जेव्हा रडतात तेव्हा कळतं की आईचं किती प्रेम असतं. डोळा नाही तर डोळा देते, किडनी नाही तर किडनी देते, एवढी उपकार करते विलासराव. तरी अभंग नाही हो, काय सांगू आता. आईचे उपकार का नाही बरं असं? त्याचं कारण असं आहे, आई उपकार करते पण कुणावर? आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नाही. आई उपकार करते पण जिच्या तिच्या लेकरावर, जिचे पिढे बाळ, जिच्या ज्योतीची आई ज्योतीवर, माझ्यावर नाही. साखरे मार्जाची साखरे मार्जावर, जायकर मार्जावर नाही. जायकर मार्जाची जायकर मार्जावर, पवन मार्जावर नाही. पवन महाराजांची पवन महाराजावर, ती विलासरावर नाही. ज्याची त्याई आई संत म्हणतात आपुलियाचा कळवळा. तिला 2 लेकरं पडले तर ती आपल्या लेकराला उचलते, दुसऱ्याला नाही. आमच्या संतांचा असं नाही महाराज. संत आईचे उपकार, असा उपकार नाही संतांचा. सांगू स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून गावात जात नव्हते ज्ञानोबा आहे. आमचे वाघमारे महाराज तुम्हाला चरित्र सांगतात माऊलीचं. ऐका, पोटात भूक लागली म्हणून गावात मधुकरीला जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली म्हणून नाही, निवृत्ती नाथ दादाला लागली म्हणून नाही. पण 6 वर्षाची माझी मुक्ता 6 दिवसापासून उपवाशी आहे आणि तिच्या पोटासाठी माऊलीनं काकेत जोडी अडकावी. आताची जी आळंदी आहे ना, खूप क्रूर होती आळंदी त्यावेळेला. खूप क्रूर होती, खूप दुष्ट होती, खूप वाईट होती. चांगले लोक होते आळंदीत, पण विसोबा सांगून गेलेला असायचा, संन्यासाची मुलं द्यायचं नाही. गावातले लोक देत नसायचे तरी माऊली विनंती करायचे, मला नाही पाहिजे, माझ्या काकाला नाही, माझ्या दादाला नाही, माझ्या बहिणीसाठी म्हणून थोडीशी मधुकरी द्या. गावातल्या एखाद्या मावशीनं माऊलीच्या झोळ्यामध्ये पीठ टाकावं, एका भाकरीचं पीठ घेऊन येऊन माऊली रस्त्याला लागावं, तो विसोबा आडवा यायचा, माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घ्यायचा, झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करायचा. काय वाईट बुद्धी आहे महाराज. हो, मिक्स याच्यासाठी करायचा, मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. काय वाईट बुद्धी महाराज. तशीच ती झोळी घ्यायची, ताड चालत बेटामध्ये जायचं, ताटीचा दरवाजा लावून घ्यायचा, आपलं मस्तक ज्ञानोबाऱ्यांनी गुडघ्यामध्ये घालायचं आणि ढस ढसा रडायचं. ढस ढसा रडायचं. आलाय वाटतं माझा दादा, आणली वाटतं भाकरी म्हणून धावत ती मुक्ताबाई 6 दिवसाची उपवाशी चालत यायची. झोळीमध्ये फाटलेली झोळी दिसायची पण दादा दिसत नसायचा. ताटीच्या फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज द्यायची, दादा योगी पाव न मनाचा, साहे अपराध जनाचा. बाहेरून म्हणायची, दादा तुम्हाला योगी बनायचंय, जो दादा तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगायची, दादा तुम्हाला अमृत अनुभव सांगायचा आहे, सांगतो 65 हरिपाठ, जगाचा उद्धार करायचा आहे, दादा विश्वमाऊली बनायचंय. असं जगानं त्रास दिला म्हणजे काय रडत असतात? ओ दादा आम्ही ज्यांच्या समोर रडावं ते आमचे मायबाप आम्हाला रात्री झोपेत टाकून निघून गेले. आता तुम्ही आमचे मायबाप आहे, आम्ही तुमच्याकडे पाहून रडावं तर तुम्हीच आमच्यासाठी रडायला लागले म्हणायची. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञान राजा, ताटी उघडा, हे ताटी उघडा रे ज्ञान राजा, ताटी उघडा ज्ञान राजा, ताटी उघडा. या दादा बाहेर नाही खायची भाकरी मला, दादा तुम्ही रडलेलं चालणार नाही. मुक्ताबाई दादाला बाहेर आणायची, कुठून तरी भाकरी मिळायची, तो दिवस निघून जायचा. आता मांड खाण्याची इच्छा झाली तर विसोबानं खापर मिळू दिलं नाही.
खापर मिळू दिलं नाही. ऐका, का संतांचे उपकार सांगता येत नाही? आईचा उपकार सांगता आला, गंगेचा सांगता आला, अरे आईनं डोळा दिलाय सांगता आलं. संतांचा का सांगता येत नाही? ऐका, कारण आई उपकार करते आपल्या लेकरावर. आमचे संत कसा उपकार करतात बघा. भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, नवल काय मांड करायला खापर लागतं. अण्णा खापर सुद्धा मिळू दिलं नाही हो. कसं करील मुक्ता मांड? पाहायला सुद्धा आला. एवढे वाईट लोक समाजात. सप्ताह तर होऊ देत नाही, होईल कसा? याला दुष्ट म्हणतात, खळ म्हणतात. आला महाराज पाहिला बबनराव, आणि माझ्या मुक्ताबाईनं त्याला हाक मारली, काका एवढ्या लांबून काय पाहता म्हणे, जवळ येऊन बघा. मांड तयार झालं. माऊलीच्या पाठीवरचं मांड पाहिलं. मुक्ताबाईनं त्याला खाली बसवलं. ऐका, आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याला खायला दिलं. कुणाला बापू? कुणाला दिलंय मांड? अय शारदाताई नगर, मांड कुणाला दिलंय? विसोबाला. कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला, ज्यानं खापर मिळू दिलं नाही त्याला. मुक्ताईने बोध खेच राशी केला, तेने नाम याला बोधी येले. संगतीत कोण आलाय? मांड पायला कोण आलाय? ज्यानं जीवनभर संन्याशाची मुलं म्हणून हिनवलंय, ज्यानं जीवनभर पीठ मिळू दिलं नाही, भाकर मिळू दिलं नाही, जगू दिलं नाही, अरे तो संगतीत आला. मुक्ताबाई त्याची गुरु झाली, ज्ञानोबाराय त्याचे आजी गुरु झाले. आणि विसोबा चाटी नामदेव, विसोबा चाटी नाही ठेवला, विसोबा खेचर केला. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा दोघं वाजा. काय सांग? अहो आपल्यावर केलाय काय नवल? सख्या भावानं बांध कोरला ना आपला. सख्या एका आईच्या पोटातून आलेली दोघं सख्या तर जन्मभर तोंड पाहत नाही आपण त्याचं. इथं भाकरीचं पीठच मिळू दिलं नाही, त्याला संत बनवलं. काय सांगू आता? वा, गोड चाल लावली आमच्या ज्योतीने. 8 दिवसापूर्वी आपल्या देशातून भारतरत्न लताबाई गेले. त्या दिवशी एक लय रडलो बरं का. माझा बाप गेला होता त्या दिवशी एक रडलो, आणि लताबाई गेल्या त्या दिवशी एक रडलो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला.
कोणी काय कमेंट केल्यावर का लताबाईच्या जीवनावर, कोणी लेख लिहिले, कोणी काय लिहिलं, पण तुम्हाला आजची कमेंट खूप आवडल आहे का? द्वापार युगामध्ये अर्जुन महाराज काका भगवंतांना अवतार घेतला होता, आपल्याला सगळ्याला माहिती, कृष्ण नावाचा. आणि कृष्ण अवतारात भगवंतानं जन्माला घेतलेल्या सगळ्या वस्तू संपवल्या. यादव संपवले, द्वारका बुडवली, काही शिल्लक ठेवलं नाही जायकर महाराज. पण कृष्ण अवतारातली जी कृष्णाची वाजवायची बासरी होती ना, बासरी, देवानं ती अदृश्य शक्ती म्हणून ठेवली होती. आतकरे सर, ज्या वेळेला कलियुगामध्ये लता मंगेशकराचा जन्म झाला, तर माझ्या देवानं ती बासरी त्या लताबाईच्या कंठामध्ये घालून टाकली. म्हणून ती लताबाई महाराज सरस्वती गान कोकिळा नाही, ती कृष्णाची बासरी आहे. बाजे रे मुरलिया बाजे रे, ऐकलं असेल ना आपण, बाजे रे टंग धन थापाशी, बाजे रे, काय गोड तिचा आवाज होता महाराज, हृदयाला लागावा. मला 100 गाणी लता मंगेशकराची पाठ आहेत बरं का, कीर्तनात नाही म्हणत मी ते, नाही तुम्ही लगे म्हणतात म्हणा 2-4, अजिबात नाही बरं का, म्हणता येत नाहीत म्हणून ऐका. खूप गोड, पण बासरीच होती महाराज, बासरी. काय गाणं होतं महाराज, वा. खूप गोड आवाज मिळालाय आमच्या ज्योतीला. आवाजाचं सोनं करायचं बाई, देवासाठी गायचं, माऊलीसाठी गायचं, ज्ञानोबारांसाठी गायचं, रोज देवाचं गात राहिलं ना महाराज, इतका कंठ गोड होतो महाराज, इतका गोड होतो. देवाची कृपा होते ना महाराज, खूप गोड मंडळी. एका कवीचं वाक्य आहे बघा, तुम्हाला कळालं तर, हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. बराबर दिल, दिल म्हणजे आमिर खानचा नाही आपला, त्याचा पिक्चर होता बरं का. बराबर दिल, दिल और दिमाग, इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे बरं का, इथं सुचावं, इथून निघावं, मग कंठ गोड लागतो महाराज. वा. म्हणजे गुरुजी गोड गातात, दादा गोड गातात, आमची माऊली गोड गातात, आमच्या ताईनं गोड प्रमाण दिलं. काय सांगू आता, हो अपकारावर उपकार करतात म्हणून काय सांगू आता. रामेश्वर भट्टावर उपकार केलाय, त्रास दिलाय, तरी सुद्धा देहूगावा इतका त्रास तुकोबारांना कोणी दिला, पण धन्य देहूगाव बनवला. काय सांगू आता. 108 वेळेला यवन थुंकलानाथ महाराजांच्या अंगावर प्रसाद देऊन मुक्त केला. काय सांगू आता. रेडा संगतीत आला, रेडा ज्ञानदेव केला. काय सांगू आता. भिंत संगतीत आली, ज्ञानदेव बनवली. 10 लाख लोक गेले वारीला, 5 लाख समाधीचं दर्शन घेतात, उरलेले 5 लाख भिंतीचं. रामकृष्ण हरी, जायकर महाराज जाऊ द्या, पवन महाराज जाऊ द्या, तातकरे सर जाऊ द्या, संगीत विशारद जाऊ द्या, कीर्तन केसरी जाऊ द्या, भागवताचार्य जाऊ द्या, रामायणाचार्य जाऊ द्या, वेदांताचा परिपाक करणारा जाऊ द्या, भिंत पाहिली की भिंतीला नमस्कार करतो. बाया माणसं भिंतीला हळद कुंकू वाहतात. माऊली माऊली माऊली. तुमच्या कमी भिताड आहेत का इथं महाकाळ्याला? अंकुशनगरमध्ये कमी भिताड आहेत का इथं? उद्यापासून लावून बघा बरं हळद कुंकू. लोक म्हणतील जाऊ द्या याला औरंगाबादला, नक्षत्रवाडीला दवाखाना आहे तिकडे बाराळ्याच, जाऊ द्या ऍडमिट करा, हे सटकलं म्हणतील. का? भिंतीला नमस्कार केल्यावर येड्यात काढतील लोक आपल्याला, पण एका भिंतीला नमस्कार केला जातो का? ज्ञानोबाराय बसले तिच्यावर, ज्ञानदेव बनवलं. काय सांगू आता. अहो दगडाच्या खांबानं मंदिर तयार होतात. आमच्या काकानी महाराष्ट्रात नाही असं जोग महाराजाचं मंदिर बांधलं, पण दगडाच्या खांबानं तयार झालं, दगडानं मंदिर तयार झालं. अरे दगडाच्या खांबाशिवाय जगात मंदिर नाही, पण दगडाच्याच खांबाचं मंदिर आहे नेवाशाला. का? माऊली पाठ लावून बसले त्याला. पाठ पाठीचा स्पर्श झाला. ज्ञानेश्वरी सांगताना पाठ लागली दगडाला, तर दगड ज्ञानदेव केला. 1 लाखाची वारी आहे, 1 लाख लोक पारायणाला बसतात. का? काय सांगू आता. अहो संगतीत आला की संत बनवतात. आपकारी असू द्या, उपकारी असू द्या, दगड असू द्या, निर्बुद्ध असू द्या. अहो खायला म्हणून काढून दिलं तर आमच्या मायबापांनी मला पैठणला, आमच्या नवले महाराजांकडे जायकर महाराजाला विचारा. काही नाही काही येत नव्हतं आम्हाला. नाथ महाराजांच्या पायावर कपाळ घासलं आणि आळंदीला 10 वर्ष जोग महाराजांच्या संस्थेत शिकत असताना हे कपाळ माऊलीच्या समाधीला लावलं. कपाळ बदलून गेलं. दुसरं काही नाही महाराज. कपाळ बदलायचं असेल या आमच्या अर्जुन महाराजांच्या संस्थेवर आणि रोज जोग महाराजांच्या पायाला तुमचं कपाळ घासा. नाही बदललं ना पैन देईल महाराज. बदलतच, नक्की बदलतंय महाराज, नक्की 100% बदलतंय. पण वा दुर्भाग्य बघा काय झालं.
2 वर्षापासून काका लोक लक्षात घ्यायनात. 2 वर्ष झाले माऊलीच्या समाधीला कपाळ लागत नाही. तुम्ही कधी अभ्यास केला का याचा? मी रोज विचार करतोय. हो, माऊलीच्या समाधीला कपाळ लावल्यावर मग पाठाला जायचो आम्ही, मग पखवाजाचा तिरकीट तक्ता आणि मग सागमप. अगोदर समाधीला कपाळ आणि मग साधनेला सुरुवात. 2 वर्ष झाले माऊलीची समाधी शूटिंग वाल्यापाशी आहे, इथूनच बघायची चालले माग. अहो 2 वर्ष झाले देवाचे पाय भेटत नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्याचे पाय पाहिले, पायाला तुमचं मस्तक लागलं, मस्तक बदलतंय. एवढी ताकद ज्याच्या पायात. इंदलकर सर इथून बघायचा देव असा. माऊली गेले ना वारीला, देवाला मिठी मारूनच यायची. तुकाराम महाराज गेले ना वारीला, देवाला आलिंगन देऊनच यायचे. त्याच्यानंतर आमचे वैकुंठवासी घोले बाबा, वैद्य बाबा गेले वा, गुरुनाम गुरुबंकर स्वामी महाराज, वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, नगन नारायण महाराज गेले वा वारीला, तर निदान देवाच्या जवळ एक तास बसून कपाळ लावून यायचे. आणि आता आपला भंगार काळ आला राव. अरे रे 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 रे, आपल्याला इथूनच देव पाहायचा. चला रोज देवाला विनंती करतो मी, देवा आमच्यावर एवढाच उपकार कर. अजून 2 कीर्तन आमची कमी राहू. आम्हाला गाजायचं की नाही गाजायचं ते राहू दे. नका पंढरी राया दूर लोटू, नका पंढरी राया दूर लोटू. उघडा हे दार आम्ही आलो राया, उघडा हे दार आम्ही आलो राया. आकुरूर महाराज साखरे असं नाव यूट्यूबला टाका. 100 कीर्तन आहेत माझी. असा जिल्हा तालुका राहिला नाही. रोज 2 कीर्तन आहे. रोजच्या कीर्तनात अशा चाली आहेत, खूप आहेत महाराज. याच्यासाठी सांगतो, आपल्यासाठी संत आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद ठेवतात. काय सांगू आता संताचे उपकार. पैठणला कावसान नावाचं एक गाव आहे, गंगेच्या पलीकडे. त्या कावसांना एक आई, अत्यंत गरीब, कुणाच्या तरी घरी काम करणारी, 10-5 रुपये मिळवणारी. आणि तिला एक मुलगा, तो काही शाळेत जात नसायचा, शिकत नसायचा. तर ते शिमगा जवळ आला, असं होळीचा सण, सगळ्या आयांनी ऐका. आणि शिमग्याला आपल्याकडे पुरणाची पोळी करतात. तर त्या आईला असं वाटलं, बाई 4-5 वर्ष झाले माझी दरिद्री, माझी गरिबी, माझ्या लेकराला काय मी पुरणाची पोळी देऊ शकत नाही. म्हणून तिनं काय केलं, महागा मोलाची हरभऱ्याची डाळ आणली. 2-4 दिवशीचं कुणाच तरी घरी काम जास्त केलं आणि हरभऱ्याची डाळ शिजवली, पुरण तयार केलं आणि आपल्या लेकराला विक्रम बापू एकदाची पुरणाची पोळी खायला दिली. पवन महाराज त्या पोरानं कधी पुरणाची पोळी पाहिली नव्हती. त्याला पुरणपोळी नावाचा आट्टमच माहिती नव्हता. त्याला एकच आट्टम, बेसन भाकर, बेसन भाकर, बेसन भाकर, बेसन भाकर, आजच्यासारखं बेसन भाकर, बेसन भाकर. बदललं तर भाकर बेसन, भाकर बेसन, भाकर. हे काहीला कळलं, काहीला उद्या कळलं. अवघडच ती बी. काहीला मेमरीज फास्ट नसते कायची. तू का म्हणे आयशी बुद्धी द्यायची, त्याला काय भाकर बेसन तेवढाच पदार्थ त्याला माहिती. त्याच्या जेवणात कधी पुरणाची पोळी पदार्थच नाही. आणि आईनं त्याला करून दिली. माझ्याकडे बघा, हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांनी सांगितलेली आम्हाला पाठातली कथा आहे. ती 2च मिनिटाची, पण त्याला तिखट मीठ लावून जरा मी 10 मिनिटाची बनवली. ती 2 मिनिटाची, पण माझ्या बुद्धीनं मी असं तिखट मिकट असं मस्त चटका देऊन त्याला बनवलंय. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. लय गोड आहे महाराज. तुमच्या डोक्यात प्रकाशच पडेल. पहिलं चरणच कळल बा तुम्हाला. काय सांगू आता, डोक्यात उजाड पडेल महाराज. संतांचा उपकार का सांगता येत नाही, एका मिनिटात कळल. ऐका, फार गोड आहे. आणि मग ती पुरणाची पोळी लेकराला दिली. त्यानं ती पुरणाची पोळी खाल्ली, एवढी आवडली. आई 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 काय म्हणतात त्याला, म्हटलं पुरणाची पोळी. आई अशी रोज का नाही करत का आपल्याला? अरे राजा, एकच दिवस बनवायची ना, तर मला 4 दिवस काम करावं लागलं बाबा. गप खाय आपली. त्यानं खाल्ली पुरणाची पोळी. दुसरा दिवस उजाडला. आई आई काल जशी पुरणाची पोळी करते तशी दे ना मला. आई म्हटली आज नाही मिळायची. पाहिजे आई, दे ना आई. हो कसं तरी सखूबाईकडे गेली, ठकूबाईकडे गेली, पुन्हा ती पोळी आणली, लेकराला शिजून पुन्हा दिली बुवा. 3रा दिवस उजाडला. आई मार खाशील म्हटले, आता गप्राय. नाही पाहिजे आई, पाहिजे आई. पुन्हा बाल हट्ट धरला. 3ऱ्या दिवशी पुरणाची पोळी दिली पवन महाराज. एक आठवडाभर पोरानं पुरणाची पोळीच खाल्ली महाराज. माईला डोक्याला हात लावला. बाई काय सुचलं म्हणजे मला, आता किती मोठा उद्योग झाला. पुढून द्यायची याला पुरणाची पोळी रोज. आता गुरुजी माय रडायला लागली. समोर एक ग्रस्त चालले होते. ते ग्रस्त म्हटले, काय झालं आजी, का रडता? अहो म्हटले, पोरग रोजच पुरणाची पोळी मागताय दादा. माझी परिस्थिती नाही हो, मी गरीब आहे हो, कसं देऊ त्याला, आता खातच नाही दुसरं काही. असं तुम्हाला असं वाटतं का म्हटलं तुमच्या पोराने रोज पुरणाची पोळी खावी? म्हटले हो. म्हटलं मग एक काम करा, आपल्या कावसांच्या गंगेच्या पलीकडून पैठण नावाचं गाव आहे. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा आहे. तिथं तुमचा पोरगा नेऊन घाला, ते देतील तुमच्या पोराला पुरणाची पोळी. हा हो. बाईला पटलं महाराज. बाईनं त्याची पेटी भरली. त्या पोरांच्या पेट्या कशा
पेटी घेऊन आलते ना पेटी पेटी मी पण गेलतो हे जायकर मार झाला माहिती पेटी अशी पेटी घेऊन आल पोरगण ती आई पाहिली नाथ मार झालं लय आनंद झाला बुवा एक पोरगा वारकरी व्हायला आला बरं वाटलं नाथ महाराजांना नाथ महाराज म्हटले या 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 वा 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 पोरगा शिकायला आणला आमच्या संस्थेचे काही नियम असतात असे आपले महाराज म्हणायचे काय नियम आहेत संस्थेचे नियम काय म्हटले आमच्या संस्थेचे नियम आहेत पहाटे 4 ते 6 काकडा 6 ते 7 विष्णू सहस्रनाम 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 12 गाथा भजन 12 ते 2 भोजन 2 ते 5 भावार्थ रामायण 5 ते 6 हरिपाठ 9 ते 11 कीर्तन 11 ते 4 जागर एवढे नियम सांगितल्यावर पोरग म्हटलं चला आई घरी हरिपाठन काकडन शाळेतच गेलो नाही पोरगा आणला कशासाठी होता अहो म्हटले नाथ बाबा हा पोरगा काही धातीन धाडा शिकायला नाही आणला पवन महाराज म्हणजे तिरकीट ज्योतिवनी सागम पमधनिसान म्हणायला नाही आतकरे सर्वणी असं नाही ते तिकडे असे ताणे मारायला नाही साखरे मारजासारखा कीर्तन केसरी व्हायला नाही मग आणला कशासाठी पोरगा म्हटलं पोरगा शिकायला अजिबात नाही आणला हो आमच्या अर्जुन काकाकडे वेदांत शिकायला आणि आयुर्वेद शिकायला आणि पखवाजून गायन मग पोरगा आणला कशाला म्हटले माझा पोरगा रोजच मला पुरणाची पोळी मागतो आणि माझी काय परिस्थिती नाही बुवा मला असं कळलं तुम्ही देऊ शकता म्हणून आणलाय ठेवा अय तुम्ही ऐकलं नाही ठेवता मला ठेवता तुमच्याकडे पुरणाची पोळी खायला सकाळी दुपारी 2 द्या संध्याकाळी 3 द्या कशाला कीर्तन करायचं 2-2 3-3 द्या मी राहतो ना तुमच्या घरी अहो आपला एखादा भाऊ सारखे आता इथं आंबड जवळ आहे गेवराई सारख्या शहरात आपला एखादा भाऊ राहिलाय तुम्ही कल्पना करा आपला सक्का भाऊ आणि आपला पोरगा त्याच्याकडे रात्री मुक्कामाला गेला परीक्षा द्यायला गेला आणि तिकडंच थांबला तर त्याची पाकिस्तानी बायको त्याला 1 दिवस राहू देत नाही महाराज 1 दिवस सख्या भावाची बायको 1 दिवस त्याला सहन करत नाही कशाला आला त्याला राहूनच देत नाही ती कल्पना करा एका आईच्या पोटातून आलेल्या पोराला जर त्याची चुलती राहू देत नाही कल्पना करा पोरगा ठेवायचा आहे कशाला येऊ तुम्हाला कळतंय ना माझं अहो पोळी खायला तो काय शिकायला का तिरकीट तख्ता रियाज करून मस्त असं 2-2 हजार रुपये रोज आणाल नाही आतकरे सर तुमच्यावर भजन करून 4-4 हजार आणाल नाही म्हणजे पैसे वाढीतून तुमचे पैसे वाढ कीर्तन केसरी बनून 20-20 हजार आणायला नाही तो काही कीर्तनकार नाही करायचा पोरगा पोळी खायला ठेवायचा आहे ऐका गंमत पोरगा ठेवला बाबा महाराज ओ दादा ठेवला बाई निघून गेली नाथ महाराज गावरान तुपाच्या 2 पुरणाच्या पोळ्या देवाला नैवेद्याला करायची आणि ते पुरणाच्या पोळीचं ताट आता त्या पोराकडे दिलं त्यानं ते ताट घ्यायचं माझ्याकडे बघा मंदिरात जायचं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मंदिराची बी साईड मागच्या साईडला जायचं मस्त वाट्यावर बसायचं कामच त्याला तेवढं खाया सोया म्हणजे झोप्या खाया त्याला त्रियाज नाही धातुंगा नाही कड देता नाही बोल नाही काय त्याला काही नाही मारा त्याच्या डोक्यात एकच खाया 6 महिने पूर्णाची पोळी खाल्ली त्यानं आणि 7व्या महिन्यात नाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते नाथ महाराज लोकांना म्हटले मायबाप येणाऱ्या षष्टीला मी जाणार आहे लोक म्हटले जाणार आहेत ओ बाबा तुम्ही जाणार आहेत पण हे रामायण पूर्ण करा हे याचा उत्तरकांड राहिला महत्वाचा उत्तरकांड राहिला नाथ महाराज म्हटले काळजी करू नका एक पोरगा आपल्याकडे रामायण लिहिणारा तयार आहे बरेच पोरं पुढे बसलेले होते अर्जुन महाराज संस्थेत पोरं असतात त्यांना वाटलं आपण सोडून कोण राहावं आपल्यालाच मान राहावं आपण लय अभ्यास केला हे एक श्लोक पाठ राव आपल्या आपणच करावं राव हे आपणच अभ्यास केलाय रात्रंदिवस मी श्लोक वाचलेत हे माझ्याशिवाय जमतं काय रामायण द्यायला हे असे उपनिषदवाले ब्रह्मसूत्रवाले वेदांतवाले समोरच होते मस्त पाठांतर झालेले सगळ्यांच्या नजरा लागल्या मलाच बोलवतील मलाच हाका मारतील त्या ओढ्यात नाथ महाराजांनी हाक मारली कुणाला खायान झोप्या त्याचं नाव ऐका हे गावबा पळतच आलं ते कुठे पूर्णाची पोळी म्हटली आता नाही पूर्णाची पोळी आता या व्यासपीठावर बसायचं आणि इथून पुढचं रामायण लिहायचं हरिपाठ नाही काकडा तर माहितीच नाही कीर्तन माहिती नाही त्याला कशाला आलता पोरगा पूर्णाची पोळी खायला ऐका हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी आणि तिथून पुढचं रामायण
गावबा महाराजांनी लिहिलेलं आहे. ऐका, आत्तापर्यंत जेवढे रामायणकार आहेत त्यांना विचारा. व आमचे काकाच रामायण करतात, गोड भावार्थ रामायणाची कथा मी ऐकलेलं आहे. काकांचं रामायण खूप गोड कथा करतात, खूप गोड सांगतात, विद्यार्थ्यांना शिकवतात. ऐका, विचारा काकांना, त्याच्यात शब्द आहे का बा इथून पुढचं नाथ महाराजाचं, इथून पुढचं गावबाचं, असं नावच नाही त्याला. एकच नाव आहे, एक नाथी भावार्थ रामायण. त्याच्यात गावबाचं नाव सुद्धा नाही. इथून लिहिलंय, याच्या पुढं लिहिलंय हे सुद्धा नाही. का? पोळी खाण्याच्या निमित्तानं गावबा आला तर रामायणाचा लेखक केला. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे, काय सांगू आता निरंतर जाग, निरंतर जाग, निरंतर जाग. काय सांगू आता संतांचे भूतकाळ, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जाग, सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जाग करे. काय द्यावे जास्ती, वारे उलटतानी वेला, काय द्यावे जास्ती, वारे उलटता, आवीस कथा सांगतो मी. आज 2च झाल्या तर 11:15 वाजले. हो, खूपच महाराज गोड आहे. वातावरणच खूप सुंदर आहे. काका, काय सुंदर सप्ताह आहे हो. दिष्ट लागावे असा गोड सप्ताह महाराज. एवढे छान गायक, एवढे गोड वादक, हे कुठंही घडत नाही. याला अधिष्ठान लागतं, पवित्रता लागते. आणि ही पवित्र माती जोग महाराजांच्या या मूर्तीनं पवित्र झालेली माती. खूप गोड आहे हो. जोरात वाजा, जोरात. काय सांगू आता, काय सांगता येतील बरं आपल्याला जोग महाराजांचे उपकार सांगता येतील का? हो, काय महाराज 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही हो आपल्याला. मला तर अजिबात माहिती नाही 7वीच्या पुढचं काहीच माहिती नाही महाराज. अजिबात शाळेत गेलो नाही पवन महाराज मी 7वीच्या पुढं. पण तुम्ही रोज पाहता, रोज 2 कीर्तन करतो, महाराष्ट्रभर फिरतो, काही येत नव्हतं महाराज. पण जोग महाराजांच्या संस्थेचेही आमच्यावरती उपकार. काय सांगू आता, किती सांगावं महाराज, नाही सांगता येणार, नाही बसू शकत शब्द. अशी दिंडी निघाली होती एक मंगळवेड्यावरून. त्या मंगळवेड्याची कानोपात्रा नावाची मुलगी आहे बघा. ती पोरगी दिंडीमध्ये आली. दिंडी पाहिली ना तुम्ही? दिंडी आमच्या अर्जुन काकांची असते बघा पैठण षष्टीला. दिंड्या जातात ना, दिंड्या. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती कर, जोडितो कधी काळी, कर जोडितो कधी काळी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देखिला देखिला माये देवाचा देव गातो वासुदेवनी ऐका चित्त ठाई ठेवून भावे का डोळे झाकोनी रात्र करू नका काळ करीत बैसलास लेखागा राम राम स्मरा आदी जय जय वासुदेव हरी जय जय वासुदेव हरी आजंबुया कृपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लाव जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्यागुणे बहिरा झालो या जगी जगजोगी जागे जाग बोलती हो जागता जगदेव राखा काही भाव हो अवघा क्षेत्रपाळ पूजावास तळ जगजोगी जागे जाग बोलती मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला नॉन स्टॉप काकडा आहे आपला एक एक अभंग हे गुरुवर्य वा म्हणले 2 पाकिट बबनराव बघा बघा आमचे अर्जुन काका म्हणतील साखरे महाराज मुक्कामाला थांबा 2-4 दिवस काकडाच करून जा जोग महाराजाचे आणि करील महाराज कारण मी गुरुवर्य रखमाजी महाराजांचा शिष्य आहे ऐका आमच्या जायकर महाराजांना माहिती आहे आमचे बाबा अजून पायात घुंगर बांधते 90 वर्षाचं वय झालंय पायात घुंगर गळ्यात येणार आणि अजून आमचे महाराज नाचून काकडा करतात त्यांचा शिष्य आहे महाराज पकवाज वाजवायचो त्यांच्या काकड्याला मी त्या सगळ्या चाली महाराजांच्या माझ्याकडे आहेत खूप गोड आहे 100 चाली आहेत महाराज रोज म्हणतो महाराज लय गोड चाली म्हणजे आतकरे महाराजांच्या क्लासवर गेलो ना मी ते पोरांना शिकवायचं बाजूला ठेवतात आणि माझ्याकडून चाली ऐकून घेतात म्हणा महाराजांच्या चाली म्हणा म्हणतात
लय गोड. अशी दिंडी निघाली होती. आता म्हटलं तसं 10ला 10 मिनिटं, 11ला 10 मिनिटं राहिल्यामुळं दिंडी आता जवळजवळ मंगळवेळ्याची आली. 10 मिनिटं राहिले ना, मग अशी आली आणि तिथं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनाला अभंग होता. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पहिली चालीच गायली ना तुम्ही, जोग कंस. दुसरं होती मला वाटलं जोग सरस्वती होती. आमच्या महाराजांचा जोग कंस आहे हा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, वेठो देखिएला डोळा बाई ओ, वेधले ओ मन तयाची ये गुणी, शनभरी नवी सम्य विठ्ठल रुक्मिणी. अशा गोड चाले महाराज. ते जायकर महाराज आठवण आली की नाही तुम्हाला? ते फक्त आपल्यालाच माहिती महाराज. या चाली फक्त आपल्याकडे. तुम्ही महाराजांच्या चाली, महाराज एकदा कीर्तनाला होते माझे आणि मी नुसत्या चालीच म्हणलो महाराज 2 तास. महाराज नुसते रडायला लागले. एवढ्या चाली या पोरानं कवा ध्यानात ठेवल्या म्हटलं. खरंच सांगतो लय गोड होतं. पूर्वीचं सोनं होतं महाराज. आता काय काळ आलाय महाराज. आता काय चालीत होय महाराज. वाकून टाके शेडाय गेरा हे चाले होई. काय चाल महाराज. काहीच राहिलो नाही. व पूर्वीचं म्हणलं लय गोड चाली असायचे महाराज. अहो चालीमध्ये रडायचे महाराज माणसं. हो मला चांगलं आठवतं. काकडा करत असताना काही माणसं रडायची. वसंत राग जर गायला ना, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नासी, सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. काय चाल, काय त्याचा गंध असायचा. चला जाऊ दे. असं कीर्तनात ऐकलं कानोपात्रेनं की विश्वाचा पांडुरंग खूप सुंदर आहे म्हणे. निळा आहे, सावळा आहे. आणि ती कानोपात्रा म्हटली हा माझ्यापेक्षा सुंदर असेल. कारण कानोपात्रा ही वेश्येची पोरगी होती. ऐका, एका वेश्येची मुलगी इतकी सुंदर होती दिसायला. ऐका ऐका, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ ओमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी पाहती कावडाकड चालली भिताडाकड. ती आपली अशी नाही, एक डोळा एकना की दरबी देखना असली नाही. इतकी छान. आणि ती कानोपात्रेला गर्व झाला होता स्वरूपाचा. आणि तिनं कीर्तन ऐकलं दिंडीत ज्ञानोबारायांची. माऊलीचं दर्शन. ज्ञानोबा आहे मी एका अपवित्र कुळातली पोरगी आहे. मला बाप माहिती नाही, आई माहिती आहे. मला घेता येईल दर्शन देवाचं. इतका सुंदर. ज्ञानोबाराय म्हटले पोरी कोणत्या जातीची कोणत्या कुळाची राहू दे, आमच्या देवाच्या पायाला एकदा मस्तक लावलं की आमचा देव सगळं विसरून जातो. ऐका रे, माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि पोरगी बारीला लागली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे देवाच्या जवळ आली तर देव तिला दिसला काळा. थाईचाची काळा अनादी बहु काळा. ती म्हटली बाई 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 बाई. कीर्तनात तर महाराज म्हटले लई सुंदर आहे, लई निळा आहे, लई गोरा आहे, लई पांढरा आहे आणि हे तर काळा आहे. जाऊ द्या म्हटले आल्यासरशी दर्शन घेते. तर जाता जाता तिनं हे बोट देवाच्या पायाला लावलं. पायाला. तर ऐका, हे बोट जसं पायाला लावलं ना तसं पायाला खड्डाच पडला देवाच्या. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा. इतका गोड आहे. आणि मग देवाच्या पायासाठी पायामध्ये घुंगर बांधायची. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. तुम्ही नुसते भजन ऐकत राहिले तर 1 तास मला तुम्ही ऐकत राहा. असे गोड भजन आहेत महाराज. अखंड नाचायची. त्या बिदरच्या बादशाची नजर पडली त्या पोरीवर. कोण मुलगी रे म्हटले? वेश्याची मुलगी आहे. मंदिरात काय नसते म्हणे, आपल्या दरबारात नाचायला घेऊन या. पकडणारे मागे लागले, पोरगी पुढे पळाली. लक्षात आलं माऊलीचं वचन, देवाचे पाय सोडायचे नाही. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. आणि देवाच्या पायाजवळ आली. पकडणारे पाहिले, ऐका रे ऐका, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. आणि जसं मस्तक ठेवलं ना महाराज, तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला.
लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेत खाली पडलं. ब्राह्मण मंडळी गोळा झाली. काय करावं आता या मुलीचं? हे ब्राह्मण देवा म्हटले देवाला अभिषेक घाला. एक ब्राह्मण देवा म्हटले देवा म्हणजे गुरुच्या बाहेर याला जाळून टाका. मंडळाच्या बाहेर सत्यनारायण घालावं लागेल, अभिषेक करावं लागेल. जे मंत्र सुरू झाले म्हणतात सगळे ब्राह्मण एक लगट मंत्र म्हणाले. मत्स्य गोर्मवरा वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष म्हणून माझे अनैन गोवर्धन वैकुंठ पुरुषोत्तम ईश्वर वासुदेव रामनारायण दामोदर श्रीधर म्हणाल महाराज लय जमतय राव, बोलवा मला पूजेला. मस्त असे मंत्र सुरू झाले. एक ब्राह्मण म्हटलं ए असले काय मंत्र म्हणता म्हणे. देवाच्या पायावर पूर्ण जीव दिलाय, सामान्य आहे का ती? काही चर्चा करता तिला फेकून द्या, जाळून टाका. ऐका, प्रेत मंदिरात ठेवायचं. मी झोपतो शेजारी आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलत होता म्हणून जोग महाराजांचं मंदिर आहे, देव बोलत होता. म्हणून वामन भाऊ महाराजांचं मंदिर आहे, देव बोलत होता. हो अर्जुन महाराजाला काही काम नाही म्हणून नाही ते बोलत होते. ते आमच्यासारखे नाही, रुपये घेतला नव्हता ते. आम्ही नुसते हापकी आहेत, येऊ द्या. आम्ही नाही, ते ओरिजिनल होते. ते मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी अनंत शास्त्री झोपले. रात्री 1 वाजता हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता तुझं मी सांगत से अनंता पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या मंदिरात तिची समाधी बांधा. उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली आणि पहिल्यांदा तुकाराम महाराज वारीला गेले. बरं का, तर तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, बुवा आपण तर देवाच्या वारीला आलो, पुरीचं काय दर्शन माताचं आपल्याला? हे दर्शन कशामुळं आपल्याला? झाडाचं. आपण गेल्यावर कोणाचं दर्शन घेतो आधी? वाह, कोणाचं? कानोपात्रेचं. राधाकिशन महाराज बारीड लागून पहिलं दर्शन कोणाचं? कानोपात्र. तुम्ही चातुर्मासाला थांबलेले आहेत, सांगा मला दर्शन कोणाचं पहिलं? कानोपात्रेचं. कानोपात्रे आपण जातो कोणाच्या वारीला? देवाचे. आपल्याला कोणाचं पाहिजे? देवाचं. आपल्याला कोणाचं मिळतं? कानोपात्रेचं. तुकाराम महाराजांनी झाडाला आलिंगन दिलं आणि मग त्या झाडाने उत्तर दिलं. देवाच्या पायावर जीव दिला म्हणून नाही म्हटले माझी समाधी. मग धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाला भेटले आणि त्यांच्या कीर्तनात ते चाल म्हणत असताना त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून सांगितलं देवाचे पाय सोडायचे नाही. म्हणून संतांनी उपकार केला. काय सांगू आता संताचे उपकार. वेश्याची मुलगी मंदिरात जागा, दगडाला जागा, हो याला जागा. 11 वाजले. काय सांगू आता संताचे उपकार. विठोबा ताईला म्हणू दे 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्त. 2 मिनिटं. आल्या दोघी भगिनी. एका शब्दावर कीर्तन झाले बरं. तुका म्हणे वाचा देणू वेचेची, तुका म्हणे
सांभाळी सांभाळीत कैसे तुम्ही ऐसे मजा येती सांभाळीत सांभाळीत काय द्यावे त्यासी वावे उतराई वा वा गायक काय द्यावे त्यासी वावे उतराई कैसे मजा येते सांभाळीता कैसे मजा येते सांभाळीता सांभाळीता काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवीतो हा पायी जीवा थोडा थोडा सारे गप्पा दाही दामा गारे 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 निध सा आ कैसे मजा येते सांभाळीता कैसे मजा येते सांभाळीता कैसे मजा येते सांभाळीता सांभाळीता काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई तर तुम्हाला माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये जवानाची एक कथा सांगितलेली ऐकायला मिळेल. कारण मी रोज कीर्तनामध्ये तानाजी शिवा नव्हे, आता उद्यापासून ते 22-23 तारखेपर्यंत 3 कीर्तन आहेत शिवजयंतीचे आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास जो कोणी सांगत नाही तो मी महाराष्ट्राला सांगितलेला आहे. तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. आज कीर्तन जरा थोडं जोग महाराजांच्या निमित्तानं आहे म्हणून मी संतांचं वर्णन केलं, नाहीतर रोज मी ही कथा सांगतो. पोरांनो तुमच्यासाठी सांगतो, माझं ऐका. आपण जवानाबद्दल थोडीशी आस्था ठेवली पाहिजे. सांगू द्या पोरांनो, मला 2020 मध्ये कोरोना आला होता. हो, सगळं बंद होतं कोरोनाच्या काळातलं. या पुढे या कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं बघा. ऐका, एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, सगळं बंद होतं. आतकरे गुरुजी, काय बंद नव्हतं कोरोनाच्या काळात. पण या कोरोनाच्या काळात एका व्यक्तीला सुट्टी मिळाली नाही. माझ्याकडे बघा, त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवर लढणारा जवान. त्याची आई बनून बघा, त्याची बहीण बनून बघा, त्याचा भाऊ बनून बघा, त्याचं तुम्ही सगळं हे बनून बघा. खूप वाईट वाटेल तुम्हाला, लक्षात ठेवा. खूप प्रेम करणारा असतो तो देश. 2018 साली ऐका, 11/11/2018 साली एक केशव गोसावी नावाचा पोरगा शहीद झाला. तर त्याचं प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं त्याच्या श्राद्धाचं. बस दर्शन दरवर्षी कीर्तन असतं माझं. 11/11/2018
11/11/2019, 11/11/2020, 11/11/2021 अशी 3-4 वर्षापासून ती कीर्तनं माझी यूट्यूबला आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक कीर्तनामध्ये मी रोज सांगतो की आपण त्याची थोडीशी आठवण काढली पाहिजे. सांगू द्या 2020च्या कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं, सगळ्यांना सुट्टी होती बघा, पण त्या जवानाला सुट्टी नाही. तो आपल्यासाठी तिथं उभा आहे. एवढ्या थंडीमध्ये तो बर्फ अंगावरती घेतोय, तुमच्या माझ्यासाठी बंदूक घेऊन लढतोय. त्याची आठवण कधीतरी काढत जा. अरे आज आपण थाटात सप्ताह करतोय, थाटात हे शंकर महाराजगिरी भजन करतात, थाटात हे आतकरे सर गातात, महाराष्ट्रभर तुमच्या आवाजाचा जलवा आहे. तो जर बाजूला झाला ना गुरुजी, तर आपल्याला कीर्तन करता येणार नाही, आपल्याला भजन करता येणार नाही. अफगाणिस्तान नावाचा देश आहे पोरांनो, 3 लाख जवानाचा देश आहे, 3 लाख. मागच्या 6 महिन्यापूर्वी, ऐका रे, 6 महिन्यापूर्वी तालिबान्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं, तर 3 लाख जवानांनी माघार घेतली, तर अफगाणिस्तान तालिबान झालं. ऐका रे, आमच्या देशाला चीन खुरपतंय, तिकडून दहशतवादी नक्षलवादी चीनी, पाकिस्तानी, बांगलादेशी सगळे अफगाणिस्तानी भारतावर साम्राज्य करायला टपलेले आहेत. पण आमचा जवान म्हणतोय अगोदर माझ्या छातीवर गोळ्या झाल आणि मग माझ्या देशाकडे वाकडी नजर करून बघ. असा एक ऋषिकेश नावाचा पोरगा 2020 मध्ये सुट्टीवर निघाला होता, सुट्टीवर. आणि सुट्टीच्या आदल्या रात्रीला एक मोठा हल्ला सीमेवरती झाला. 21 पोरं रात्री लढत होती आणि 21 पोरांच्या छातीवर गोळ्या गेल्या. ती पोरं जमिनीला पडली, त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या मातीमध्ये रोवला, आपला झेंडा फेकून दिला. ऐका रे, ही या वर्षीची घटना आहे. आणि लढता लढता ऋषिकेशनं सुट्टीवर निघायचं म्हणून पेटी भरली होती, दुसरे कपडे अंगामध्ये घातले होते, घराकडे जायचं होतं. 6 वर्ष त्यानं आई पाहिली नव्हती, की बाप पाहिला नव्हता. असा सुट्टीवर सुट्टी मिळालेला ऋषी ज्यावेळेला हातामध्ये बंदूक घेतली आणि त्यानं वर्दी अंगामध्ये धारण केली, सुट्टीवर असताना सुद्धा 2 बंदुका घेऊन धावला. इकडून एक बंदूक, इकडून एक बंदूक, दोन्ही बंदुक्यातून गोळ्या झाडायचा. 5 दहशतवादी संपवले, त्यांचा झेंडा फेकून दिला, आपल्या भारत देशाचा झेंडा रवला. भारत माता की जय, वंदे मातरम, जय घोष झाला. अंगावरचे रोमांच उठले, खूप आनंद झाला, विजय मिळाला. पण एवढ्यामध्ये पलीकडच्या झाडामागचा एक दहशतवादी त्या ऋषीला दिसला नाही आणि त्याच्या 2 गोळ्या त्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या. आणि 23 वर्षाचा तो पोरगा सुट्टीला 2 तास निघायच्या आधी मुजरा करून निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली आणि ती बॉडी जिथून त्याची मिरवणूक काढायची होती त्या फाट्याला आली. बापानं झेंडा सरकवला. आपला एकुलता एक पोरगा ज्यावेळेला बिना लग्नाचा तरणा बाण पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला, धाड दिशी बाप खाली कोसळला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा राजा, कधी भेटणार हे राजा. गेला माझा राजा गेला, गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरते. लेक पोटचा झाला परकार, बापाचे मन गहिवरते. बाप रडला, आई रडली. आता त्या मायबापाला पोरगा नाही, आपल्यासाठी गेला ना. खरंच सांगू, याला आपण म्हटलं पाहिजे, काय सांगू आता, सैनिकाचे उपकार काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे. ठेवी तो हा पायी जीव थोडा, आपल्यासाठी जातोय ना तो, त्याची आठवण काढत जा, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवत जा. प्रत्येक वर्षी कीर्तन करतो मी त्या जवानाचं. त्याची बायको आहे ना, माझी बहीण आहे. मला देवानं बहीण दिली नाही काका, सख्खी नाही, चुलत नाही, मावस नाही, त्या पोरीला मी बहीण मानलं. ती त्या पोरगी माझी बहीण आहे. प्रत्येक वर्षी 25,000 रुपये देतो मी तिला. नुसतं सांगत नाही जवान, नुसतं सांगत नाही. युट्यूबवर साखरे महाराज नाव टाका, 25,000 रुपये दरवर्षी देतो. दरवर्षी भारीतली 5,000ची साडी घेऊन जातो तिला, कारण ती पोरगी अजून माहेरी गेली नाही, नवऱ्याचा संसार सांभाळते. आणि आत्ता कालची पेपरची बातमी वाचा, ती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हटली की आज नवऱ्याचं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिनं दिलं की आज माझा नवरा 4 वर्ष झाले देशात नाही, आता त्याचे कपडे मी घालणार आहे आणि त्याच्या जागी मी सीमेवरती लढायला जाणार आहे, त्याची जागा मी भरून काढणार आहे. काय द्यावे त्यासी
व्हावे उत्तराई. काय दिलं म्हणजे अर्जुन महाराजांचे उपकार आपण फेडू शकतो. एवढा सुंदर परिसर बनवलाय. खरंच गजर कीर्तनाचा.